कुणाल कामराच्या कॉमेडीवरनं आता आरोपांच्या फैरी रंगू लागल्यात। कुणाल कामरानं सुपारी घेतल्याचा महायुतीनं आरोप केलाय। कुणाल कामराच्या कॉमेडीचं आता उद्धव ठाकरे यांनी मात्र समर्थन केलेलं आहे। कामराच्या विडंबन गीतानं राजकारणामध्ये वादळ उठलेलं आहे। कुणाल कामरा याच्या कॉमेडीवरनं राजकीय वादळ उठलेलं आहे। शिवसेना आणि भाजपनं कुणाल कामरावर सुपारी घेतल्याचा आरोप केलाय, तर उद्धव ठाकरेंनी कुणाल कामरा सत्य बोलला त्याच्यावर कारवाई का करताय असा सवाल केला। सरकारनं कुणालच्या खात्यांची आणि सीडीआर तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत। पाहूया। कुणालच्या कॉमेडीवरून आरोपांच्या फैरी। कामरानं सुपारी घेतल्याचा महायुतीचा आरोप। कामराच्या कॉमेडीचं उद्धव ठाकरेंकडून समर्थन। कुणाल कामराच्या विडंबर गीतानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ आणलं। सत्ताधारी शिवसेना आणि भाजपनं कुणाल कामरानं केलेल्या विडंबर गीतामागे विरोधक असल्याचा संशय व्यक्त केला। कुणाल कामराच्या विडंबर गीताचे पडसाद विधिमंडळ सभागृहात उमटले। कुणाल कामराला अटक करण्याची मागणी भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केली। यामागचे बोलवते धरी कुणी आहेत का याचा तपास करण्याची देखील मागणी केली आहे। सभागृहात गृहमंत्री आहेत, गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनी त्याच्या मुसक्या बांधून आवळून कुठे असेल तो असेल कुठे दाखवतो, मोबाईल टावर लोकेशन कुठे आहे, मुंबई पोलिसांनी ठरवलं ना तर पाताळातनं पण शोधून काढू शकतात। आपण या संदर्भात कॉन्क्रीट अशा प्रकारचं आश्वासन द्या तर आमचं समाधान होईल। या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता या व्यक्तीचे सीडीआर तपासले जातील, या व्यक्तीच्या सगळे कॉल रेकॉर्ड तपासले जातील, या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये कुठना पेमेंट आलेले आहेत त्याची तपासणी केली जाईल। याचं नक्की सूत्रधार कोण आहे जर का असेल त्याला देखील शोधलं जाईल, त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल। अध्यक्ष महोदय, भविष्यामध्ये अशा पद्धतीचा अवमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही आणि म्हणून या व्यक्तीवरती हा जो कोण कुणाल कामरा आहे ह्याच्यावरती नक्कीच कठोर कारवाई केली जाईल। कुणाल कामराने केलेल्या विडंबनावर चिडून जाण्याची गरज नव्हती। या प्रकरणी तोडफोड करून कुणालला धमकी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय, तर शिवसेनेनं हा दावा खोडून काढलाय। व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक कुणालने केल्याचा प्रत्यारोप शिवसेनेने केला। याच्यामध्ये कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्या देण्याची काय गरज? 50-60 लोक जातात, हातामध्ये लाठाकाठ्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेलमध्ये स्टुडिओ आहे त्या हॉटेल त्यांनी उद्ध्वस्त केलं। तो राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेमध्ये देखील होता। म्हणजे आम्ही काय समजायचं? दुसरी महत्वाची गोष्ट आहे, एकनाथ शिंदे साहेबांपुरता मर्यादित हा विषय नाही। त्यांनी पंतप्रधानांबद्दल देखील जी काही वाक्य बोललीत ते इथं सांगण्यासारखी ती वाक्य नाहीत। पाहिजे तर मी दानवे साहेब तुमच्याकडे पाठवून देतो। मराठी भाषेचा मंत्री आहे, मराठी भाषेच्या क्रियापदांचा आणि विशेषणांचा त्यांनी उच्चांक गाठलेला आहे हिंदीमधनं। जे मराठी शब्द सर्वसामान्य देखील वापरत नाही अशा पद्धतीचे शब्द सुप्रीम कोर्टाला देखील त्यांनी वापरलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की अशा गोष्टीचं समर्थन कोणी करू नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुणालवर टीका केली। अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित आहे, पण त्या हक्काच्या माध्यमातून कुणाला अपमानित करण्याचा अधिकार दिलेला नाही अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। तर सत्य बोलण्यात गुन्हा काय असा सवाल उद्धव ठाकरेंनी करत कुणालच्या विडंबन गीताचं समर्थन केलंय। संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलंय, हे स्वातंत्र्य अबाधित आहे, हे अमर्याद आहे। तथापि त्याची मर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होतं। ही मर्यादा ठरलेली आहे त्याची, आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे। अभिव्यक्ती वगैरे सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हल्ला होऊ शकत नाही, हे सत्य आहे। आणि आम्ही तर उघड बोलतोय की हे गद्दार आहेत, त्याच्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं कुठे ह्याच्यात? आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे गद्दारांच्या बाबतीत कसं काय तुम्ही म्हणता? गद्दारांचं काय? जिथे त्यांनी उघड चोरी केली आहे, सगळं केलेलं आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा पोलिसांचा दरारा कमी करण्याचं काम हे चाललेलं आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं काही या राज्यात चालत नाही, आम्ही वाटेल ते करू शकतो असं दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो वेळीच चिरडून टाकला पाहिजे। कामरानं कुणाकडून सुपारी घेतली होती का असा संशय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। फडणवीसांच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनीही समाचार घेतलाय।
ज्या नेत्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदरभाव आहे अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात. लगेच एकाचं ट्विट येतं, दुसऱ्याचा क्लिप येते, चौथ्याची क्लिप येते. हे काय कामराशी ठरवून चाललेला आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. नाही, आता हे बघा, ह्या सुपाऱ्या कोण कोणाला देतं? मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती? औरंगजेबाचा थडगव करण्याची सुपारी कोणी दिली होती? तर या नुसत्या सुपाऱ्या करू नका. राज्याची वाट लागत चाललेली आहे आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं देवसुद्धा त्यांना वाचू शकेल की नाही त्यांचं पद. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र थोडी वेगळी भूमिका घेतली. टीकेला टीकेनं उत्तर होऊ शकत नाही, पण तोडफोड करण्याचं समर्थन करत नसल्याचं अजितदादांनी म्हटलंय. शिंदेंवर त्याच्याबद्दल तुम्ही बघितलेलं आहे. खरं तर कायदा, संविधान, नियम याच्या बाहेर कुणीच त्या ठिकाणी जाऊ नये. तुम्हाला प्रत्येकाला, तुम्हाला, मला, सगळ्या आजूबाजूच्या जनतेला जेवढा अधिकार दिलेला आहे संविधानाने, त्या अधिकाराचा वापर करून वैचारिक वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाची असू शकतात, विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही याची पण काळजी, खबरदारी हे प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. कुणाल कामराच्या विडंबन गीतानंतर त्याच्यावर पक्षीय लेबल लावण्याची घाई सुरू झाली. पण एक कलाकार जेव्हा विडंबन करतो तेव्हा तेवढी टीका सहन करण्याची ताकद राजकीय पक्षांनी ठेवावी अशी अपेक्षाही एका वर्गाकडून व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.